नमस्कार. तर मागच्या दोन्ही व्लॉगला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात, त्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप आभार. तर असाच एक व्लॉग आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर या व्लॉगमध्ये मी खूप सारे मोमोज बनवणार आहे. ते कशासाठी बनवत आहे किंवा मोमोज बनवताना काही छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत ज्यामुळे तुमचे मोमोज एकदम परफेक्ट बनतात. तर ते सगळं पाहण्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि प्रत्येक व्लॉगला जसं तुम्ही प्रेम दिलं आहे तसंच या व्लॉगला सुद्धा भरभरून प्रेम द्या. कारण व्लॉग बनवताना खूप सारी मेहनत असते आणि तुम्ही छान लाईक आणि शेअर केलं तर अजूनच आमचा उत्साह वाढतो आणि असेच नवनवीन व्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपल्या या व्लॉगला झटपट सुरुवात करूया. इथे माझी सकाळची सगळी कामं आवरून झालेली आहेत. जेवण पण करून झालेलं आहे. जेवण बनवलं होतं तर आज मी मस्त अशी कारल्याची भाजी बनवली होती, भाकरी बनवली होती आणि बाळासाठी मस्त अशी मुगाची डाळ त्याला तडका दिला होता. त्याला तशी मुगाची डाळ खायला खूप आवडते. तर सध्या उन्हाळा सुरू आहे आणि मी अशी चिया सीड्स पाण्यात भिजवून पीत असते, त्यामुळे आपली बॉडी हायड्रेट राहते. तर मोमोसाठी लागणारं साहित्य मी एकदम पटकन सांगते. तर इथे मी एक मोठा पत्ताकोबी घेतलेला आहे, 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1/2 किलो शिमला मिरची आणि अर्धा पाव गाजर घेतलेले आहेत. आता पत्ताकोबी आपल्याला बारीक असा किसून घ्यायचा आहे आणि बाकी सगळं बारीक असं कापून घ्यायचं आहे. तर इथे मी किसणीने हा पत्ताकोबी किसून घेत आहे. तुम्ही हवं तर एकदम बारीक असा कापून सुद्धा घेऊ शकता. तर आता यामध्ये मी मीठ घालून घेते आणि हे बाजूला ठेवून देते. तर आपल्या प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की अगदी 1 महिन्यापूर्वी आम्ही आमचा स्वतःचा कॅफे सुरू केलेला आहे आणि तो कुठे आहे त्याचा ॲड्रेस मी तुम्हाला खाली स्क्रीनवरती देते. त्याचा लोगो पण टाकते. त्याला तुम्ही इंस्टाग्रामवरती जाऊन कॅफेचं पेज तुम्ही चेकआउट करा. तुम्हाला खूप साऱ्या तुमच्या आवडीच्या रेसिपी तिथे मिळतील आणि तिथले जे ॲम्बियन्स आहे ते सुद्धा खूप सुंदर आम्ही बनवलेलं आहे. तुम्हाला जर जमलं तर नक्की आमच्या कॅफेला व्हिजिट करा आणि माझ्या हातची चव जर तुम्हाला चाखायची असेल तर कॅफेला व्हिजिट करा, ऑर्डर करा, टेस्ट करा आणि कसं वाटलं ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता मोमोजसाठी लागणारं पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी 1 किलो मैद्याचं पॅकेट घेतलेलं आहे. सगळं आपण मळून घेऊया. थोडंसं लाटताना मैदा शिल्लक ठेवायचा आहे. आता हे मैदा मळल्यानंतर हे पीठ आपल्याला असं थैलीमध्ये घालून बाजूला ठेवायचं आहे. आता या पत्ताकोबीमध्ये आपण शिमला मिरची, गाजर, हिरवी मिरची सगळं बारीक कापून घेतलेलं आहे ते घालून घेऊया. मोमोज बनवायला खूप सोपे आहेत. घरी तुम्ही एकदा जर बनवले तर परत परत नक्कीच बनवाल. आता यामध्ये बाकीचं साहित्य पण आपण घालून घेतलेलं आहे. त्याची डिटेल रेसिपी मी अगोदरच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तुम्ही जर पाहिली नसेल तर नक्की पहा. त्याची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर मोमोजसाठी लागणारं सारण तयार आहे. आता पीठ आपण थैलीमधून बाहेर काढून घेऊया आणि तुम्ही इथे पाहू शकता मस्त असं मऊसर पीठ होतं. याला हवा लागत नाही, त्यामुळे हे पीठ कोरडं पण पडत नाही. आता याच्या छोट्या छोट्या अशा पद्धतीने लाट्या बनवून घ्यायच्या आहेत. तर मी इथे मोमोज बनवण्यासाठी एकटीच आहे. तुम्ही जर दोघी असाल तर या लाट्या एकदमच सगळ्या बनवून घ्या आणि कॅरी बॅगमध्ये ठेवून द्या आणि पटापट लाटून घ्या. तर मी ते एकटी असल्यामुळे थोड्या थोड्या बनवत आहे. बाकी जे भांडे पडतात ते पटकन मी धुवून अशा पद्धतीने ठेवते, कारण नंतर आपलं काम एकदम पटकन आवरतं. थोडासा ब्रेक घेते मी आणि मी बनवते स्वतःसाठी कोकम सरबत. तर याची रेसिपी मी तुम्हा सर्वांना शेअर केलेली आहेच. तर ब्रेक घेऊन झाल्यानंतर आता इथे मी सगळ्या लाट्या लाटून घेत आहे. तर एवढ्या आकाराची आपल्याला मोमोज बनवण्यासाठी पारी हवी आहे. अशाच पद्धतीने इतकी जाड हवी आहे. खूप जाड पण ठेवू नका आणि खूप पातळ पण करू नका. अगदी मीडियम अशी ठेवा. तर मोमोजचा तुम्ही कोणताही शेप देऊ शकता तुमच्या आवडीने. मला या पद्धतीने सोपं वाटतं, त्यामुळे मी याच पद्धतीने सगळे मोमोज बनवणार आहे. तर इथे मी अगोदर पटापट अशा पाऱ्या लाटून घेत आहे आणि त्यानंतर मोमोज भरून घेणार आहे. कारण मोमोज भरायला खूप सोपे असतात, पारी लाटायला थोडंसं अवघड जातं. खूप छोट्या छोट्या आकाराच्या पाऱ्या लाटाव्या लागतात आणि खूप सारे मोमोज बनवायचे असतील तर मग खूपच जास्त परेशानी होते.
जर तुमच्यासोबत कुणी अजून एक जण असेल तर तुम्हाला मोमोज बनवायला खूप सोपे जातील. मी एकटीच आहे आणि हे सगळे मोमोज मी एकटीनेच बनवलेले आहेत. तर आता हे सगळ्या पाऱ्या लाडल्या की मी अजून सगळे मोमोज पटापट भरून घेणार आहे. तर मोमोजचा शेप द्यायला मला तर खूप जास्त आवडतं. तुम्हाला कोणत्या पद्धतीचा शेप आवडतो ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही रेसिपी बघून तुम्ही बनवत असाल तर आपल्या इंस्टाग्राम पेजवरती मला टॅग करायला विसरू नका. मला ते नक्कीच आवडेल. आणि तुम्हाला मी जसं सांगितलं की आम्ही कॅफे उघडलेला आहे, तिथे तुम्ही मोमो खायला नक्की या. तर तिथे मी अजूनही खूप साऱ्या पदार्थ मी स्वतः बनवते. तुम्ही आलात तर तुम्हाला नक्कीच आवडतील. तर अशा पद्धतीने पटापट असे मी मोमोज भरून घेत आहे. जेवण बनवणं ही कला आहे. फक्त पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की खूप सोपं आहे, पण ॲक्च्युअलमध्ये करायला गेल्यास खूप वेळ लागतो आणि तितकं परफेक्शन ते जमलं पाहिजे. ते प्रॅक्टिसनेच ते आपल्याला जमतं. तर इथे माझे सगळे मोमोज बनवून तयार झालेले आहेत. अगदी 2-3 तास मी कंटिन्यू मोमोज बनवत होते. तर इथे एवढ्या साहित्यामध्ये 115 मोमोज बनवून तयार झालेले आहेत. आता हे मोमोज मी फ्राईड करते. तुम्ही स्टीम सुद्धा करू शकता. मला दोन्ही पद्धतीने मोमोज खायला खूप जास्त आवडतात. मोमोजची चटणी पण मी घरीच बनवते. त्याचा व्लॉग मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. तर अशा पद्धतीने या रंगावरती छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि मोमो हे सर्व करायचे आहेत. तर चवीला खूप जास्त अप्रतिम होतात. नक्की बनवा. कसे झाले ते कमेंट करून सांगायला विसरू नका. मोमोज चवीला खूप छान झालेले आहेत, एकदम अप्रतिम. जर तुम्हाला या मोमोजची चव चाखायची असेल तर ही रेसिपी फॉलो करा किंवा मग आमच्या एकदा कॅफेला भेट द्या. तिथे तुम्हाला माझ्या हातचे मोमो खायला मिळतील. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच व्लॉगसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग नवीन व्हिडिओत नवीन एका अशा छान ब्लॉग्ससोबत भेटूया. धन्यवाद.